हॅलो गाईज, आज आहे डे 1. आज मी एक व्हिडिओ शूट करत आहे. स्वतःची काही माहिती देईन त्याच्यामध्ये, अजून काही स्वतःबद्दल सांगेन आणि एक गुड न्यूज पण देईन तुम्हाला की गुड न्यूज काय बा. पहिल्याच दिवशी आणि गुड न्यूज हो काहीतरी आहे ते पण तुम्हाला सांगेन. थोडंसं ॲडजस्ट करताल कारण जी हवा आहे ते हवा चालू आहे जोरात, तर त्या कारणामुळे होऊ शकते माझा आवाज कमी जास्त येईल. आणि सुरुवातीचे दिवस आहेत, मेन म्हणजे दुसऱ्याच दिवस आहेत व्हिडिओ बनवायचा, तर माझ्याकडे माईक पण नाही आहे. तो जो मोबाईलचा माईक आहे त्याच्यानेच मी सध्या काम चालवणार आहे. तर आय होप की आवाज चांगला आला पाहिजे तुमच्यापर्यंत. आता मला हे पण नाही माहीत तर व्हिडिओ रेकॉर्डिंग चालू झाली की नाही झाली, कारण काय झालं ना, मी 15 मिनटं झाली असतील टेरेसवर आलो होतो आणि मी बोलायचा प्रयत्न करत होतो, पण तोंडातून काही शब्दच नाही निघत. फक्त अलग अलग अँगलनी शूट करत होतो. कोणता अँगल कसा आहे तिथे लावून बघत होतो. टेरेसवर इकडे तिकडे अशा टाईप ठिकाणी लावून बघत होतो आणि रेकॉर्ड करायची कोशिश करत होतो. पण नेमकं काय बोलू मला काही नव्हतं समजत. ठीक आहे, तर आज आहे पहिला व्हिडिओ, पहिला व्लॉग. आणि गोष्ट अशी आहे, एक गुड न्यूज देतो तुम्हाला अगोदर. काल मी एक व्हिडिओ बनवला होता, मला तो बघितला असेल तुम्ही, नसेल बघितला तर बघून टाका. इंस्टाग्रामवर बनवला. इंस्टाग्राम ID हिमांशू ऑन कॅम. ठीक आहे, आणि सेम यूट्यूबचा पण तेच नाव आहे. तर तो व्हिडिओ रेकॉर्ड केला मी आणि पोस्ट केला. तर मला असं होतं की 10 व्ह्यूज आले पाहिजे असं मी म्हणजे ठरवून चाललो होतो. इंस्टाग्रामवर तर मी पोस्ट करणार नव्हतो, फक्त यूट्यूबवरच करणार होतो. तर तरी केलं मी त्याच्यावर इंस्टाग्रामवर. तर इंस्टाग्रामवर 181 व्ह्यूज आले आणि यूट्यूबवर 96 व्ह्यूज आले. आता व्ह्यूज तर भरपूर कमी आहे, पण तुम्ही विचार करा, एक म्हणजे बिगनर ज्यांनी फर्स्ट डे चालू केला, फर्स्ट डे पोस्ट केला आहे आणि एवढा चांगला रिस्पॉन्स आला. म्हणजे 96 लोक जे आहेत यूट्यूबवरचे, ज्यांनी मला बघितलं असेल किंवा स्किप पण केलं असेल. ॲटलिस्ट बघितलं तसंही ना, 96 कमी नसते. 181 जो आकडा आहे तो कमी नसतो. ठीक आहे, तर आजचा व्हिडिओ हाच आहे की माझी फाटून 4 झाली आहे. आता का बरं माझी फाटून 4 झाली आहे? कारण मी 10th नंतर एज्युकेशनच नाही केलं. मला करायचा होता बिझनेस. माझ्या माइंडमध्ये भरपूर कमी वयातच ही गोष्ट बसली होती की मला बिझनेसच करायचा आहे बा म्हणून. त्याच्यासाठी मी लाईफमध्ये म्हणजे स्टडी समोर केलीच नाही आफ्टर 10th. पण आता अशी गोष्ट झाली आहे की वय पण 24 इयर्स कंप्लीट झाले आहेत. 24 वर्ष समजा लगभग कंप्लीट होत आहे. आणि शिकून काय करू ते मला काही समजत नाही, सुचत नाही. माझं पूर्ण माइंड जो आहे ते ब्लँक होत आहे. मला करायची होती सेल्समध्ये जॉब. ठीक आहे, पण आता सध्या माझ्याकडे एवढं बजेट अलाव नाही आहे की सेल्ससाठी मी चांगले कपडे ड्रेसिंग आपला चांगला ठेवू शकतो, ट्रॅव्हलिंग करू शकतो अशा टाईप. आता सध्या माझ्या एका कंपनीमध्ये काम चालू आहे. त्या कंपनीमध्ये मी काम तर करते, पण घरच्यांचे काही EMIs वगैरे आहेत, ते तर सध्या बोज आहे. तर सगळे जे माझे पैसे आहेत ते सगळे तिकडे जातात. तर तेच मला समजत नाही की मी आता काय करू. त्याच्यासाठी एक मी यूट्यूबची जर्नी स्टार्ट केली. आता जर्नी स्टार्ट केली याचा अर्थ हा नाही की मला सबस्क्रायबर्स पाहिजे आहेत किंवा त्याच्यावर पैसे पाहिजे आहेत. माझा जो सध्याचा मोटिव्ह आहे तो असा आहे की मला कोणती तरी एक स्किल शिकायची आहे. ठीक आहे, त्या स्किलसाठी मी जे यूट्यूबची जर्नी आहे ती, म्हणजे जर्नी तर नाही म्हणतात, ते यूट्यूबवर व्हिडिओ टाकणं चालू केलं. आता मला माहीत नाही इथून रिस्पॉन्स कसा येईल, समोर मी कंटिन्यू करीन पण का नाही करीन, पण जे पण होईल एक तर गोष्ट मला माहीत आहे की जेव्हा मी पाठीमागे ओढून बघीन स्वतःला 5 वर्षानंतर, 10 वर्षानंतर, 2 वर्षानंतर, तर मला वाटेल की यार मी काहीतरी केलं होतं. एक माझी जी जर्नी आहे त्याला मी डॉक्युमेंट करून ठेवायची म्हणजे माझी अशी इच्छा आहे. तर हा जो व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे ना, मला माहीत नाही परफेक्ट होईल हा व्हिडिओ की नाही, एडिटिंग बरोबर बसेल की नाही, किंवा जे काही पण आहे. मला जस्ट फक्त व्हिडिओ रेकॉर्ड करायचा आहे आणि पोस्ट करायचं आहे. बाकी अगर तुम्ही इथपर्यंत माझी गोष्ट ऐकली असेल तर थँक्यू सो मच मनापासून तुमचं. मदत पण अगर स्किप केलं असेल ठीक आहे, चालून जाईल, काही टेन्शन नाही. पण इथपर्यंत ऐकलं असेल मनापासून, एक मराठी माणसाला तुम्ही सपोर्ट करत आहे त्यासाठी खूप खूप आभार तुमचे. धन्यवाद.